कारल्याचे असे छोटे छोटे लांबट पातळ काप करून घ्यायचे। पिकलेले कारले मिळालेले आहे। आता याच्या बिया ठेवून मी कुंडीत लावणार आहे। बिया उगवणार मस्त। चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, थोडीशी हळद। आता हे मिक्स करून ठेवायचं 5 मिनिटं। हे मिक्स करून आता 10 मिनिटं ठेवून द्यायचं। तुमच्याकडे आले लसूण असेल पेस्ट तर सुद्धा ह्याच्यात लावू शकता। चला, हळद मीठ लावून 10 मिनिटं झालेली आहेत। आता याच्यावरती लिंबू असं पिळायचा, लिंबू पिळायचा, मिक्स करायचं। आता याच्यामध्ये छान मस्त असं लाल तिखट बस डब्यामध्ये घोळवायचं आणि कुरकुरीत कारलं तयार। थोडंसं लावून ठेवूया मस्त। ओके, कारलेला मसाला लागलेला आहे आणि त्याच्यावरती 1 चमचा मी रवा टाकलेला आहे एकदम बारीकवाला आणि टॉस केलेला आहे। आणि तेलावरती असे छान जसं मच्छी फ्राय करतो तसं कुरकुरीत करून घ्यायचं आहे। आता आपण एक एक असं परतवून घेऊया। झटपट पटापट कुरकुरीत कारलं तयार आहे। तोंडी लावण्यासाठी जेवणाच्या ताटामध्ये लगेच वाढून घ्या। चला, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।